नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण लहान मुलांसाठी तांदळाची पेज कशी बनवायची ते बघूया. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. तांदळाची पेज कशी बनवायची, कशी खाऊ घालायची आणि किती प्रमाणामध्ये द्यायची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर बघूया की लहान मुलांसाठी तांदळाची पेज कशी बनवायची. तर नमस्कार मंडळी, आज आपण लहान बाळांसाठी अगदी पौष्टिक, हलकी आणि पचायला सोपी तांदळाची पेज कशी बनवायची ते शिकणार आहोत. ही पेज 7 महिन्यापासून बाळाला सुरू करता येते आणि वाढ, वजन, पचन सर्व सुधारते. त्यामुळे ही पेज लहान बाळांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. भाग 2. लागणारी सामग्री. साहित्य: तांदूळ 2 चमचे, सौम्य जाड नसलेले. पाणी 1 कप, तूप अर्धा टीस्पून, ऐच्छिक 8 महिन्यानंतर द्यायचं. ओट किंवा डाळीचं पाणी ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल आहे. थोडं जिरे पाणी गॅसेससाठी फार कमी घ्यायचं. भाग 3. तांदूळाची पावडर कशी तयार करावी. तांदूळ चांगले धुवून घ्या. स्टेप 2. 1 तास भिजत ठेवा. स्टेप 3. पाणी काढून सावलीमध्ये वाळू द्या. स्टेप 4. मिक्सरमध्ये बारीक पूड करा. स्टेप 5. ही पूड हवाबंद डब्यामध्ये 1 महिना टिकते. ती पावडर केली की पेज एकदम स्मूथ होते आणि बाळाला पचायलाही सोपी जाते. भाग 4. पेज कशी बनवायची. स्टेप 1. एका कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायचं. स्टेप 2. त्यात 1 ते 2 चमचे तांदळाची पावडर टाका. स्टेप 3. गाठी होऊ नयेत म्हणून सतत हलवत राहा. स्टेप 4. मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजवा. स्टेप 5. पेज जास्त घट्ट वाटली तर थोडं गरम पाणी घाला. स्टेप 6. 8 महिन्यानंतर अर्धा टीस्पून तूप टाकू शकता. कन्सिस्टन्सी 7 ते 9 महिने पातळ, 9 ते 12 महिने मध्यम घट्ट. भाग 5. बाळाला कशी खाऊ घालायची. पहिल्यांदा देत असाल तर
फक्त 2 ते 3 चमचे सुरू करा. एकच खाद्य 3 दिवस द्या. ॲलर्जी चेक करण्यासाठी. प्रमाण 7 ते 8 महिने 2 ते 4 चमचे एक वेळ. 8 ते 10 महिने अर्धा वाटी दिवसातून एक वेळ. दहा ते 12 महिने एक वाटी दिवसातून एक वेळ. वेळ सकाळी 10 ते 11च्या दरम्यान. संध्याकाळी फार उशिरा देऊ नका. आहारामध्ये बदल. 8 महिन्यानंतर पेजमध्ये उकडलेलं गाजर पेस्ट, सफरचंद प्युरी, मूग डाळ पाणी, भाज्यांचे पाणी घालू शकता. भाग 6 महत्त्वाच्या टिप्स. पेस्ट बनवताना मीठ, साखर अजिबात घालू नका. पहिल्यांदा देताना खूप पातळ करा. बाळाला जबरदस्ती खाऊ घालू नका. पेस्ट गरम नसावी, कोमटच द्यावी. खाऊ घातल्यानंतर बाळाला थोडं पाणी द्या. एकाच दिवशी अनेक नवीन पदार्थ देऊ नका. दिवसातून एक वेळच देणे पुरे. भाग 7 शेवटी ही आहे लहान बाळांसाठी अगदी हेल्दी, पौष्टिक आणि पचायला सोपी तांदळाची पेस्ट. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशी छान छान माहिती बघण्यासाठी. आणि ही माहिती तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, काळजी घ्या. लहान मुलांसाठी तांदळाची पेस्ट कशी बनवायची, किती द्यायची आणि कधी द्यायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण वर बघितलेली आहे. तुम्हाला ही माहिती अगोदरपासून होती का की आता माहित झाली? मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. लहान बाळांसाठी तांदळाची पेस्ट कशी बनवायची, किती प्रमाणात द्यायची, आणि कधी द्यायची हे सर्व सोप्या भाषेत सविस्तर समजावून सांगितलेले आहे.
चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका छानशा माहितीसोबत.